भारत निवडणूक आयोगाचे विशेष सूचनानुसार आपल्याला दर आठवडा सर्व पत्रकार बांधवांशी संपर्क करायचा आहे, चर्चा करायची आहे आणि या चर्चा आपला 13 मेची दिवशी वोटिंग असल्यामुळे आपण वोटिंग संपल्यानंतर एक वेळा 15 मेला एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यानंतर काउंटिंगच्या पूर्वी एक वेळा घेणार आहे. असे तरी आपली या पत्रकार परिषद चालू राहणार. आज काय विशेष गोष्टी ज्याच्याबद्दल आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. नंबर 1 आहे की नॉमिनेशनची स्क्रुटनी, नॉमिनेशन जो नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त होणार आहे त्याची तपासणी कसं होणार, त्याच्यासाठी काय निकष आहे, कसं तपासणी होणार, ऑब्जेक्शन कसं घेता येतो. तो ये 20 पॉइंटची तपासणी फॉर्मॅट आहे. त्याबद्दल आपल्याला देतो आणि व्हॉट्सअपमध्ये त्या तपासणी फॉर्मॅट आपल्याला टाकून पण देतो. साधा तपासणी फॉर्मॅट आहे. दुसरा आपले एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आले, त्याच्या खर्चाच्या काय नियमावली आहे, कसं आपण खर्चाच्या संदर्भात आपण तपासतोय. तिसरा विषय की नो योर कॅन्डिडेट. नो योर कॅन्डिडेट ॲपवर पहिला जो माणूस ज्यांनी भरला होता तर त्यांचे नाव वगैरे आम्ही आवर्जून सांगत नाही, परंतु क्योंकि त्यांची प्रसिद्धी होऊन जाईल. तो एक कॅन्डिडेट जो पहिला कॅन्डिडेट भरला होता त्यांची ॲफिडेव्हिट आपण नो योर कॅन्डिडेटवर अपलोड केलं आणि त्याचा परिणाम आहे की 1-2 दिवसात मी पाहतो की 26 लोकांनी त्यांची ॲफिडेव्हिट डाउनलोड केली. तो हे एक चांगली सॉफ्टवेअर आहे. याबद्दल प्रत्येकाने जाणीव करून घ्यावा. कॅन्डिडेटच्या संदर्भात सर्व बाबीची परिपूर्ण माहिती हा एक गोष्टी आहे. चौथा विषय आहे ओपन लेटर. मी एक पाठवतोय सगळे ज्येष्ठ नागरिकांना. या लेटर माझी विनंती आहे की सगळे पेपर मी त्या पत्राच्या या सोफावर घेऊ शकतो, सोफावर घेऊ शकतो, कुर्सीने सोफावर आला. सोफावर ओपन लेटर नो योर कैंडिडेट. और 5वां विषय काय अफवा वगैरे काही ठिकाणी मी आता कोई 1-2 पत्रकारांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलं की साहेब या विषयाबद्दल अफवा चालू, ते सगळे अफवा आपण दूर करू. आणि 6, 7, 8, 9 दुसरा कुठलाही विषय असेल तर तुमचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बिलकुल ओपन हाऊस या ठिकाणी आपण उपस्थित आहे. ठीक आहे. तो सर्वप्रथम स्क्रुटनी फॉर्मच्या संदर्भात आदरणीय श्री अंतुर्लीकर साहेबांना विनंती करतो त्यांनी स्क्रुटनी फॉर्म प्रत्येकाला समजून सांगा. आपल्या ज्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत आरपी ऍक्ट 51 मध्ये ज्या काही उमेदवाराच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेबाबत त्याच्या काही तरतुदी आहेत, तर अशा बेसिक गोष्टी याच्यावर आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि नामनिर्देशन पत्रासोबत आपला ऍफिडेव्हिट पण असतो. साहजिक त्या ऍफिडेव्हिटला पण माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही गाईडलाईन दिले आहे कसं असावं त्या अनुषंगाने तरतुदी घेतली आहे. तर बेसिक तरतुदीमध्ये की उमेदवारांचं वय किती आहे, त्याचं मतदारित नाव कुठं आहे, त्यांनी डिपॉझिट भरलेलं आहे का, त्यांचं जर समजा त्यांनी 50% डिपॉझिटचा फायदा त्यांचा प्रॉब्लेम भरलेला आहे का, ॲफिडेव्हिट त्यांनी 100 रुपये स्टॅम्पवर केलेला आहे का, कारण ते कंपल्सरी आहे. ॲफिडेव्हिटमध्ये सगळे रकाने त्यांनी भरलेले आहेत का, प्रत्येक पेजवर साक्षी आहे का, 2 पेजच्या मध्ये त्यांनी शिक्का मारलेला आहे का. तर अशा प्रकारच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या सर्व या पत्रामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त उमेदवाराच्या पात्रतेच्या काही अटी आपल्या घडलेल्या आहेत आणि काही आपल्या आरसी ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत. तर त्याचा पण सारांश याच्यामध्ये घेतलेला आहे. उमेदवार स्वतःहून नामनिर्देशन पत्राच्या भाग 3 जो आहे त्या भाग 3 मध्ये जाहीर करत असतो. जसं मी इतर राष्ट्राची निगडीत नाही, मी भारताचा नागरिक आहे, किंवा अजून ज्या काही आपल्या 8 पासून ते 10 पर्यंतच्या तरतुदी आहेत आरपी ऍक्ट मधल्या त्याचा सारांश या सगळ्या छाननी पत्रकात आलेला आहे. आणि जेणेकरून मग ज्या काही सांगतिक गोष्टी आहेत तर ज्या कोणी ऑपरेशन घेऊ वगैरे नको घेऊ ते या छाननी पत्रामध्ये आल्याच पाहिजे. ठीक आहे. इसमें विशेष हायलाइटेड पॉइंट्स काय सर याच्यामध्ये विशेषतः गंभीर स्वरूपाच्या त्रुटी नको असं एक वाक्य आपल्या आहे. कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी नसेल तर नाकारले जाऊ नये. तर आपल्याला त्याच्यामध्ये काही थोडी ससेसिबिलिटी पण आपल्याला वापरावं लागते. तर ज्या विशेष आपण सांगायचं म्हटलं तर कोणाला 2 वर्ष शारीरिक शिक्षा झालेली आहे का, आहे की त्याच्यामध्ये कोणी ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याच्यामध्ये धारण करत आहे का, नाही तर मग खर्च दाखल केला नाही म्हणून कोणाला अपात्र केलेला आहे का, एखाद्या कर्मचाऱ्याला बडतप केलेला आहे का आणि ते बडतप त्याला डिसलॉयल्टी वगैरे या कारणावरून केलं नाही म्हणून आहेत का. अशा ह्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आपल्या आरपी ऍक्ट मध्ये आहेत कलम 8 पासून ते 10 पर्यंत याच्यामध्ये आपण परिपूर्णरित्या घेतलेले आहे. ठेकेदारांच्या संदर्भात हो येस सर.
तर इव्हन त्यांनी गव्हर्नमेंटशी काही कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट कधी पूर्ण केला नसेल तर होऊ शकतं की त्याचं बिल बाकी असेल, परंतु सेवा देणे किंवा कामावर बाबत त्यांनी गव्हर्नमेंटशी कॉन्ट्रॅक्ट केला, तो कॉन्ट्रॅक्ट कधी पूर्ण केला नसेल तर ही पण तरतूद याच्यामध्ये आपल्याला आहे. राजकीय पक्षांना नमुना ए आणि बी कंपल्सरी आहे, तर तो पण आपण त्यात घेतलेला आहे. नमुना ए बी बाबत आपल्याला नॉमिनेशन पत्राची आपली शेवटची तारीख 29 तारखेच्या 3 वाजेपर्यंत आपल्याला देणं बंधनकारक आहे. तो पण शाहीचा असणं आवश्यक आहे, त्याला शिक्का किंवा इतर चालणार नाही आहे. त्याच्यामुळे ते पण आपण छाननीच्या दरम्यान आपण उमेदवारी घेताना छाननी हे पाहत आहोत. आणि तशीच त्याला पोच देणार आहेत की नॉमिनेशन पत्र सोबत त्याने एबी दिलंय का, दिलं असेल तर आपण हो म्हणणार, नसेल तर नाही म्हणणार. ज्या ठिकाणी नाही म्हटलं तर उमेदवाराची जबाबदारी आहे की ती 25 तारखेपर्यंत आणून देण्याची. हो, म्हणजे एखाद्याने आज जरी दाखल केला तरी 25 तारखेपर्यंत ती एबी आणून देतात. मग आपण त्यांना पोच देताना नाहीच म्हणणार तिथं की दाखल केलेलं नाही असं. जर एखाद्याने झेरॉक्स आणले सुद्धा नोंद करत की आपली झेरॉक्स करत आहे, आपल्याला मूळ सहीचं या 25 तारखेला 3 वाजेपर्यंत सादर करावं लागणार आहे. जर समजा ॲफिडेव्हिटमध्ये फॉल्ट असेल तर आपण त्याला तशीच पोच देणार. तर ते रकाने ॲफिडेव्हिट चुकलेला आहे का, पहिली बाब आहे. दुसरं ॲफिडेव्हिट बरोबर आहे पण रकाने वॅकंट आहे का, त्यातले नील किंवा नॉट वगैरे असं लिहिलेलं आहे किंवा तशीच त्याला आपण देणार. तशी त्याप्रमाणे त्याची कालमर्यादा मग कमी जास्त होत असते. ठीक आहे, ये घडी आहे, ये सेम घडी माझ्याकडे पण आहे, पिनाटी साहेबांकडे पण आहे. मी सेकंड टू सेकंड मॅच केलेला आहे. 3 वाजे जो आहे म्हणजे या घडीप्रमाणे आपण बघतो. ठीक आहे, आणि नॉमिनेशन भरताना माझ्याकडे आल्यानंतर पहिला स्टेप आहे की त्यांना कागदपत्र आपण तपासणार. फक्त शेवटचे दिवसच्या शेवटच्या 1.5 तास 2 तास आहे, त्यामध्ये पहिले इकडे येणार, त्याच्यानंतर बाजूच्या रूम मध्ये तपासणीसाठी जाणार. परंतु बाकी सगळ्या टाइम मध्ये पहिले तपासून पूर्व तपासणी करून ज्या ज्या गोष्टी त्यांना भरणं अपेक्षित होता त्यांनी भरलंय की नाही परिपूर्ण करून त्याच्यानंतर ते माझ्याकडे नॉमिनेशन घेऊन येणार. त्याला मी जसे मला प्राप्त झालं मी त्याला इन्व्हर्ट करणार की त्यांना त्यांचं नॉमिनेशन प्राप्त आहे. या ठिकाणी शपथसाठी आपण ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये वो शपथ हिंदी आणि मराठी आणि अंग्रेजी भाषेमध्ये ते शपथ घेऊ शकतात. वैसे बाकी राष्ट्रीय भाषेत घेऊ शकतात, परंतु आपल्याकडे हे जो 2 भाषा आहेत त्याच्या आपण रेडी ठेवल्या ॲज पर ECI गाईडलाईन. त्याच्यानंतर ते शपथ साईन करून देणार, त्याला रिसिव्हिंगची पॉच मिळणार आणि त्याला पूर्ण पुस्तकांच्या गठ्ठा मिळणार. त्याच्यामध्ये सगळे नियम, त्यांची खर्चाची रजिस्टर इत्यादी इत्यादी त्याच्यामध्ये आहे. याबाबत आपण सर्व लोकांनी जरासा प्रसिद्धी द्यावं ही माझी विनंती आहे. दुसरा विषय जो मी जरासा आवर्जून दाखवतो, नो योर कॅन्डिडेट KYC हा वेबसाईट आहे, ऍप मोड मध्ये पण ही उपलब्ध आहे. KYC नो योर कॅन्डिडेट अगर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर iOS वर तुम्ही अगर लिहिलं तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि नो योर KYC मध्ये आतापर्यंत जसे मी जळगावचं दाखवतोय 2 कॅन्डिडेट आपल्याकडे प्राप्त आहे. आणि माझी एक 2 कैंडिडेटच्या संदर्भात तो यहाँ पर दिखा दो जरा सर. जैसे ये कैंडिडेट आहे, त्यांची 2 ॲफिडेव्हिट त्यांनी 2 वेळा भरला. एक उसमें चूक झाली होती, आपण त्यांना नोटीस दिला होता की त्यांनी स्टॅम्प पेपरवर फॉर एक्झाम्पल भरला नाही. तो आपण स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा आहे. ठीक आहे, तो ॲफिडेव्हिट मध्ये मी जो म्हणत होतो की 26 वेळा याला डाउनलोड करण्यात आलेला आहे, हे डाउनलोड 26 वेळा झालेला आहे. पर्सनल डिटेल सगळे माहिती फोटोग्राफ सहित आहे. एक विनंती आपण करतो सगळ्या कॅन्डिडेटला, फोटोग्राफ आणताना जो फोटो तुम्ही फॉर्मवर चिपकवलेला आहे सेम फोटोचा कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मॅट आपण घेऊन यावा. त्याची नोटीस आपण इश्यू केलेली आहे आणि त्याबद्दल माझी सगळ्यांना विनंती आहे की सेम फोटोचा कलर अँड ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मॅट आपण डिजिटल फॉर्म मध्ये ईमेल करा या व्हॉट्सअप वर घेऊन या. हाय रेझोल्युशन फोटो घेऊन या. ते आपल्याला जर मिळाला तर आपण याच्यावर तपासणी करू शकतो. बंद कर देवी कैंडिडेट की शक्ल नहीं दिखनी और ब्लॅक अँड व्हाईट और उसमें बैकग्राउंड मध्ये ये असना पाहिजे. काय म्हणतो व्हाईट बॅकग्राउंड उससे फिर प्रिंट वगैरे मध्ये मी ये ऍप मध्ये क्लिअर कट दिसतो. जेव्हा नामसंबंध दाखल करतील तेव्हा त्यांना खर्चाविषयी जे काही आयोगाने विहित केले प्रपत्र आहेत ते एकाच बाइंडिंगच्या स्वरूपात त्यांना लगेच दिले जाणार आहे. आणि दुसरं की त्यांनी नामसंबंध दाखल करतानाच एक नवीन अकाउंट ओपन करणं अभिप्रेत आहे जो किमान 24 तासानंतर, आणि ते पण त्यांना लगेचच नामसंबंध दाखल करताना सादर करायचं आहे. तर ह्या 2 बेसिक गोष्टी अशा आहेत की ज्या नामसंबंध सादर करतानाच झाल्या पाहिजे. विशेष म्हणजे डिपॉझिटचा खर्च नामसंबंध दाखल करण्यासाठी त्यांना ॲफिडेव्हिटसाठी जो काही नॉमिनल खर्च आला असेल तिथून आपल्या खर्चाची सुरुवात होते.
त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पडताळणीसाठी आपल्याकडं 2 टीम आहेत. रावेरसाठी एक टीम वेगळी आहे आणि जळगावसाठी सुद्धा एक टीम वेगळी आहे. तर साधारणतः नामांकनपत्र दाखल झाल्यानंतर छाननी होणार आणि जसं काही निवडणूक लढवण्याची यादी फायनल होईल आपली 29ला. तर 29 पासून तर 13 तारखे या 3 तारखेच्या दरम्यान 2 तारखेच्या दरम्यान 3 वेळा सगळ्या उमेदवारांच्या खर्चाची तपासणी मान्य ऑब्झर्व्हर्सद्वारे करतील. तर त्या पण तारखा उमेदवारांना आपल्याला 29ला कन्वे करावं लागतील आणि त्या वेळेला त्यांचं प्रशिक्षण पण देण्यात येईल. त्यांना त्यांचे जे काही प्रतिनिधी उमेदवारांचे त्यांना 29 आणि 30 दोघं दिवशी सुद्धा कशा प्रकारे त्यांनी लेखी ठेवावे याचं पण ट्रेनिंग देणार आपण, जेणेकरून त्यांचे जे काही अभिलेख राहिले परिपूर्ण राहावे, कोणती त्रुटी राहू नये यात. तर खर्चाच्या बाबतीमध्ये 95 लाखाची मर्यादा आहे. याची आपण सगळ्या उमेदवारांना वारंवार जाणीव करून देतोय आणि म्हणून नामनिर्देशन दाखल केल्यानंतर त्यांना खर्चविषयक बाबीचं जे काही आयोगाचे निर्देश आहेत ते आपण मराठीमध्ये त्यांना पुरवत आहोत, जेणेकरून त्यांना कोणती शंका असेल ते आपल्याला कोणा येऊन विचारू शकतात आणि त्यांच्या शंकांचे समाधान करू शकतात. तर त्यासाठी तपासणीची तारीख आपली 2 तारीख, 7 तारीख आणि 11 तारीख अशा 3 तारखा आपल्या 2 तारीख, 7 तारीख आणि 11 तारीख या 3 तारीखला 2 मे, 7 मे आणि 11 मे या 3 तारीखच्या दिवशी आपल्याला उमेदवारांना आपला जो काही नामनिर्देशन म्हणजे जो खर्चाच्या रजिस्टर आहे त्याच्या 3 भाग आहेत त्या आपले एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर साहेबांच्या समोर सादर करावं लागणार आहे. त्याची तपासणी त्या संबंधित एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे आहे त्यांची पूर्ण टीम त्याची तपासणी 3 तारीखच्या दिवशी करणार आहे. 2, 7 आणि 11. ठीक है. और कुछ ऐड करायचं आहे? हां, उद्या पोलीस ऑब्झर्व्हर आणि जनरल ऑब्झर्व्हर जळगाव तुमच्याकडे परवा येतात. उद्या जळगावचे ऑब्झर्व्हर उद्या संध्याकाळी येत आहे. परवा रावेरचे जनरल ऑब्झर्व्हर येत आहे. एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर 6 से 6 मतदान संघाला त्यांनी भेट दिलेली आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्सला भेट दिलेली आहे. चेकपोस्टला काही चेकपोस्टला भेट दिलेली आहे. त्यांनी समाधान व्यक्त केला. समाधान व्यक्त केलेला रिपोर्ट त्यांनी भारत निवडणूक आयोगाला पाठवून दिलेला आहे. त्यांच्या कक्ष ऑब्झर्व्हरसाठी एक नाविन्यपूर्ण गोष्टी 2 नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. नंबर 1 त्यांच्या वाहनमध्ये पण भारत निवडणूक आयोगाने GPS ट्रॅकिंग होत आहे त्याच्या. और दुसरा नाविन्यपूर्ण गोष्टी आपण जो केला आहे की त्यांच्यासाठी एक छोटा सचिवालय आपण करून दिलेला आहे. कक्ष स्थापन करून दिलेला आहे. आधी आपण फक्त त्याला कम्प्युटर वगैरे पुरवायचे आहे, परंतु यावेळी आपण त्याला एक कक्ष पण स्थापन करून दिलेला आहे. ज्योती गुंजाल म्हणून आपले तहसीलदार आहे, महसूल तहसीलदार, त्याला त्या ठिकाणची जबाबदारी आपण निश्चित करून दिलेला आहे. तो लायझनिंग ऑफिसर त्याच्याबरोबर सहाय्यक लायझनिंग ऑफिसर त्याबरोबर एक विशेष कक्ष असं 3 लेवलमध्ये आपण त्याला मदत करायला करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ते विविध प्रकारचे नियोजन ऑब्झर्व्हर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आहे. ऑब्झर्व्हर फार अनुभवी असल्यामुळे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय अडचण होणार नाही. त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला लाभणार आहे. मला विश्वास आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये काय अडचण होणार नाही. पहिल्या टप्प्याची जो निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची चांगली वाईट बातमी निघाली त्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगली गोष्टी करून चांगली गोष्टी शिकायला प्रयत्न केलेला आहे. आणि जो काही तक्रार वगैरे आली असेल त्याला जळगावमध्ये विशेषतः कसं टाळता येईल, रावेरमध्ये कसं टाळता येईल त्या संदर्भामध्ये आपण सगळे दक्षता घेण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टी यापर्यंत मी बोलतो. आता आदरणीय पिनाटे साहेबांना विनंती आहे की त्यांनी सांगावं. आपले एक्झाम जे झाले होते कर्मचाऱ्यांचे, आता दुसरं ट्रेनिंग परत आपलं 5ला किंवा 6ला 2 तारखेला ठेवलेलं आहे. मलकापूरमधलं 3 आणि 4 दुसरं प्रशिक्षण आहे आणि तिसरं प्रशिक्षण आपलं 12 तारखेला आणि डिस्पॅच हे दोन्ही होणार आहे. तर जे शिल्लक राहिलेले कर्मचारी आपले परीक्षा द्यायचे 22,000पैकी 19,843 अपियर झालेले. ते शिल्लक राहिलेले आपण सेकंड प्रशिक्षण जे असेल 5 तारखेला किंवा 6 तारखेला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे वेगवेगळे तारखे आहेत त्या तारखेला ते पुन्हा अपियर होतील आणि त्यांना पण प्रमाणपत्र दिलं जाईल प्रशिक्षण. आणि हँड्सऑन पण त्याच दिवशी पुन्हा 5-6 तारखेला हँड्सऑन पण होईल आणि प्रशिक्षण पण होईल. दोन्ही गोष्टी होणार आहेत. आणि 12 तारखेला पुन्हा ज्यांना काही कोणाला शंका असतील डिस्पॅच करताना लास्ट मिनिटच्या त्याच्याबरोबरची शंका निरसन करण्यासाठी सुद्धा आपण वेगळा सेल डिस्पॅचच्या ठिकाणी तिथे ठेवणार.
त्याच्यानंतर मग साहित्य घेऊन ते लोक आपापल्या मतदान केंद्रावर 12 तारखेला जातात. आणि आपलं जे 7 टप्प्याचे प्रशिक्षण आहे याची दखल अगदी दिल्लीपर्यंत भारत निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. याबद्दल जळगावची पूर्ण टीम, विशेषतः अंकुश पिनाटे साहेब, अंतुलीकरजी आणि बाकी सगळ्या लोकांना अभिनंदन. पुढचा एक विषय आहे की आपण प्रत्येक आठवडी बाजारमध्ये हे लावलेलं आहे, त्याची प्रेस नोट, वेगळी प्रेस नोट आदरणीय श्री युवराज पाटील जी आपल्याला देत आहे. हा प्रेस नोट हे पण एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे की आठवडी बाजारमध्ये आपण लावू आणि अत्यंत सुंदर त्याच्या म्हणजे फोटोग्राफ वगैरे आपण पाहिला तर चांगली गर्दी झालेली आहे. लोक त्या ठिकाणी आपला ऑनलाईन मतदार यादीमध्ये नाव वगैरे शोधत आहेत आणि माझी सगळे लोकांना विनंती राहील की मतदार यादीमध्ये आपण नाव अत्यंत शोधून घ्यावं. बोर्डची पण जो संकल्पना आहे चांगली संकल्पना आहे. मी नगरपालिका महानगरपालिकाला विनंती केलेली आहे की त्या बोर्डच्या संदर्भात जरासा आपण अजून पुढाकार घ्यावा. त्या क्षेत्रीय स्तरावर लोकांना विनंती करून जास्तीत जास्त बोर्ड वगैरे लागणार पाहिजे, म्हणजे लोकांनी मतदान करायला पाहिजे, त्याच्यानंतर बोर्ड लागणार पाहिजे. त्याबद्दल आपण सगळे लोकांना विनंती करतो. एक गोष्टीबद्दल आपण म्हणजे आपण कूलर्स वगैरे पण लावणार आहे. महिलांना मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी ज्या सोशल मीडियावर आपण ज्याला खूप अनालिसिस केला की महिला कुठल्या प्रकारचे सोशल मीडियावर जात आहे, पुरुष कुठल्या प्रकारचे सोशल मीडियावर जात आहे, युवक कुठे जात आहे, ज्येष्ठ कुठे जात आहे, या गोष्टीचा आपण अनालिसिस केला आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. 1-2 नाविन्यपूर्ण गोष्टी पण आपण जरासा प्रयत्न करतोय की महिलांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे आणि जळगावची पण त्याच्यामुळे प्रसिद्धी होणं पाहिजे, त्याबद्दल आपण प्रयत्न करतोय.